चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 वर तुम्हाला टेट 2025 ला साधारणतः एक 4 ते 5 प्रश्न विचारतील किंवा 2 ते 3 प्रश्न विचारतील. महत्त्वाचे क्वेश्चन आहेत. फक्त त्या ठिकाणी इम्पॉर्टंट आपण 10 क्वेश्चन घेतलेले आहेत आणि तेच तुम्हाला या टेट 2025 ला येतील. आपली टेस्ट सिरीज आहे. तुम्हाला परचेस करायचं असेल तर नक्की टेस्ट सिरीज जॉईन करा. श्रेय अकॅडमीचं आपलं ऍप आहे. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन त्याची लिंक दिलेली आहे. ओके, चला तर बघूया. टेस्ट सिरीज जॉईन केल्यानंतर तिथं ई बुकच्या खाली लिंक कोर्सेस नावाचं फोल्डर आहे. तिथे जाऊन टेस्ट सिरीज परचेस करा. आपला नंबर आहे. या नंबरला तुम्ही कॉन्टॅक्ट सुद्धा करू शकता. बघा 95 52 62 95 63 हा नंबर आहे. टेट भरतीसाठी कॉन्टॅक्ट करू शकता. ठीक आहे, चला तुमचा वेळ घेत नाहीये मी, लगेच आपण वरती जाऊया. तुमच्या पहिल्या क्वेश्चन पासून सुरुवात करूया. पहिला नंबरचा 1 नंबरचा क्वेश्चन. ठीक आहे, काय क्वेश्चन आहे तुमचा तर बघा. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 ला 1 ते 10 क्वेश्चन आपण घेतले इम्पॉर्टंट, हेच तुम्हाला क्वेश्चन विचारतील. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 कोणत्या वर्षी जाहीर करण्यात आला आहे? आता कोणत्या वर्षी हे तुमचं राष्ट्रीय शैक्षणिक धोरण जाहीर करण्यात आलेलं आहे? थोडस मोठं करतो, त्याला क्लिअर झालंय. आता तुम्हाला एकदम क्लिअर दिसेल. ठीक आहे, 2019 ला. आता त्याचं नावच दिलंय त्या अर्थी बघा, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण त्याचं नावच तुम्हाला दिलंय. हे कोणत्या वर्षी धोरण जाहीर करण्यात आलेलं आहे तर 2020 या वर्षी. कधी? 2020. त्याचं नावच आहे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020. यावर तुम्हाला नक्की प्रश्न विचारतील. गुगली टाईप मध्ये क्वेश्चन असणार. आता बघा, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण याला इंग्रजीमध्ये एनईपी म्हणतात शॉर्ट मध्ये. 2020 च्या अंतर्गत पारंपरिक 10+2 प्रणालीच्या ऐवजी कोणती नवीन रचना सुचवण्यात आलेली आहे? पहिले काय होतं 10+2. आता एनईपी 2020 च्या अंतर्गत तुम्हाला कोणती नवीन प्रणाली स्वीकारण्यात आलेली आहे? तर 6-2-2 आहे का? नाही. 4-4 तर नाहीच आहे. मग 3-2 5-2 की 5-3 तर ही पण नाही. तर लक्षात ठेवा, नंबर 1 तुमचा करेक्ट आहे. 5+3+3 आणि नंतर 4 वर्षाचं ग्रॅज्युएशन तुमचं ही तुमची करेक्ट आहे. याच्यावर तुम्हाला हा लक्षातच ठेवा 5-3-3-4. तर याबरोबर तुम्हाला प्रश्न 100% विचारतील. पुढचा प्रश्न घेऊया. एनईपी 2020 च्या अंतर्गत शिक्षणाचं माध्यम कोणतं असावं असा त्या ठिकाणी भर दिलेला आहे. कोणतं शिक्षणाचं माध्यम असावं? इंग्रजी माध्यम असावं का? आता पहिलीपासून इंग्रजी झाले. सीबीएसई पॅटर्न पहिलीपासून येतोय यावर्षी. मातृभाषा आणि स्थानिक भाषा आहे का? हिंदी भाषेमध्ये की संस्कृत भाषा? जी मुलांना कळल समजेल, जी त्यांची स्थानिक भाषा असेल, त्यांची मातृभाषा असेल, या एनईपी 2020 च्या अंतर्गत शिक्षणाचं माध्यम असणार त्याला भर दिला. म्हणजे मातृभाषा आणि स्थानिक भाषा हे त्याचं करेक्ट उत्तर आहे. त्याच्यानंतर पुढचं. आता क्वेश्चन थोडासा 2 पेज मध्ये आहे. एनईपी 2020 नुसार शाळामध्ये कोणता वर्ग हा फाउंडेशन स्टेज मध्ये येतो? कोणता वर्ग येतो? 1 ते 3 वर्ग येतोय का फाउंडेशन स्टेज मध्ये? बालवाडी ते 2 वर्ग येतोय का? 3 ते 5 येतोय का? 6 ते 8? तर फाउंडेशन स्कूल या अंतर्गत बालवाडी ते 2 वर्ष हा वर्ग या ठिकाणी. प्रश्न काय लक्षात पुन्हा घ्या. एनईपी 2020 च्या नुसार शाळामध्ये कोणता वर्ग हा फाउंडेशनल स्टेजवर येतो? तर बालवाडी ते 2 वर्ष. ठीक आहे, दुसरी पर्यंत. एनईपी 2020 मध्ये उच्च शिक्षणासाठी कोणत्या संस्थेची स्थापना सुचवण्यात आलेली आहे? कोणती संस्था आहे? मग सीबीएसई आहे का? मग एनसीईआरटी आहे का? तर एआयसीटीई आहे का? तर नाही. एचईसीआय. ठीक आहे, त्यानंतर पुढचं. आता हेच प्रश्न तुम्हाला होतील, जास्त प्रश्न त्यामुळे घेतलेले नाही. आता राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 मध्ये शिक्षक प्रशिक्षणासाठी कोणती संस्था सुधारण्यात येणार आहे? कोणती संस्था त्या ठिकाणी सुधारण्यात येणार किंवा त्यांच्यासाठी आहे? कोणासाठी? शिक्षक प्रशिक्षणासाठी. तर ऑप्शन तुमच्या समोर आहेत, त्यापैकी कुठल्या? तर बघा, या पाहिला असेल तुम्ही प्रश्न, तर DIET आहे का? एनसीटी आहे का? युजीसी आहे का? एनसीईआरटी आहे का? तर हा पर्याय लक्षात ठेवा. एनसीटी ही कशासाठी? शिक्षक प्रशिक्षणासाठी आहे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 नुसार. त्यानंतर राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 मध्ये किती टक्के जीडीपी हा शिक्षणासाठी वापरण्याचा प्रस्ताव आहे? 3%, 4%, 5% की 6%? तर 6% हा जीडीपी काय शिक्षणासाठी वापरण्याचा प्रस्ताव या राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 मध्ये दिलेला आहे. त्याच्यानंतर
पुढचा क्वेश्चन. हा, NEP 2020 म्हणजे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 नुसार उच्च शिक्षणात कोणता अभ्यासक्रम बंद होणार आहे? कोणता अभ्यासक्रम बंद होणार आहे? एमएड बंद होणार आहे, बीएड बंद होणार आहे का BI तर काय बंद होणार आहे? तर MPhil ही बंद होणार आहे किंवा बंद झालेली आहे. त्याच्यानंतर 9 नंबरचा क्वेश्चन आहे, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 च्या अंतर्गत मूल्यांकन कसं असावं असा त्या ठिकाणी भर देण्यात आलेला आहे. केवळ अंतिम परीक्षा हे मूल्यांकन असणार आहे का? सतत आणि सर्वांगीण मूल्यांकन म्हणजे CC आहे का? गुणसंख्या आधारित आहे का? एकदाच परीक्षा आहे का? नाही, सतत आणि सर्वांगीण मूल्यांकन हा सगळ्या धोरणाचा असतो. तर आपलं राष्ट्रीय शैक्षणिक धोरण याचा सुद्धा हे मूल्यांकन करेक्ट बी आहे. त्यानंतर 10 नंबरचा आणि शेवटचा आपला क्वेश्चन. अशाच प्रकारे क्वेश्चन आपण रेग्युलर घेणार आहोत, त्यामुळे आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. टेस्ट सिरीज जर तुम्हाला जॉईन करायचं असेल तर हा नंबर आहे आपला 9552 62 9563 या नंबरला कॉन्टॅक्ट करा. आपलं श्री अकॅडमीचं ऍप आहे बघा, श्री अकॅडमीचं ऍप आहे. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन त्याची लिंक दिलेली आहे, ते डाउनलोड करा, रजिस्ट्रेशन करा. ठीक आहे. आणि रजिस्ट्रेशन केल्याच्या नंतर तिथे जर तुम्ही पाहिलं असेल तर एक लिंक नावाचं खाली यायचं लिंक कोर्सेस आहे ई बुकच्या खाली, तिथं तो कोर्स दिलेला आहे टेट भरतीचा, तो जॉईन करून घ्या. ठीक आहे. फक्त 199 फीस ठेवलेली आहे. शेवटचा प्रश्न आहे, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 मध्ये कोणत्या वर्गापर्यंत मोफत व सक्तीचं शिक्षण असेल असं म्हटलेलं आहे? कोणत्या वर्ग? 8वी पर्यंत होतं पहिलं, मग आता राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 मध्ये काय सांगितलंय? पदवी पर्यंत आहे का? तर नाही, 12वी पर्यंत जे शिक्षण आहे हे मोफत आणि सक्तीचं असणार. हे कशात आहे? NEP 2020 म्हणजे अर्थात राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 मध्ये दिलेला आहे. हा महत्वाचा क्वेश्चन आपण घेतला. आणि या ठिकाणी जर पाहिलं तर राष्ट्रीय शैक्षणिक 2020 ला साधारणतः एवढे क्वेश्चन सफिशियंट झाले, या बाहेरचा तुम्हाला क्वेश्चन येणार नाही. महत्वाचा व्हिडिओ, त्यामुळे हा सर्वांना शेअर करा. तुम्हाला आवडल्या चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.